नित्य नियमाप्रमाणे आपल्या अंगाला लावत असतात आणि या भस्मातून उत्पन्न झालेला हा भस्मासूर हा दैत्य आणि या दैत्यावरती शिवशंकर प्रसन्न होतात। या दैत्यावरती शिवशंकर प्रसन्न होतात व या दैत्याला एक अजरामर वर देतात। या दैत्याला एक अजरामर वर देतात आणि याच वराने हा दैत्य उन्मत्त होतो। हा दैत्य उन्मत्त होतो व तो दैत्य देवलोकांना ऋषी मुनींना त्रास देऊ लागतो। सर्व देवलोक भयभीत होतात आणि यावर उपाय म्हणून भगवान विष्णूने एक युक्ती काढली आणि या युक्तीने देवलोकांचे प्राण कसे वाचविले हे पुढील चरणामधून आपल्यासमोर सादर करतोय। रसिक हो, लक्ष असू द्या। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। शिवशंकर माझा भोळा, माझा भोळा दिलावर त्याने त्याचा वेळा। हातातली सुरे डोलीला, हातातली सुरे डोलीला, हातातली सुरे डोलीला, हातातली सुरे डोलीला। भस्मासुर करशील साऱ्या जगाला, भस्मासुर करशील साऱ्या जगाला, भस्मासुर साऱ्या जगाला, भस्मासुर करशील साऱ्या जगाला। भस्मासुर नाव शोभेल तुला, भस्मासुर नाव शोभेल तुला, भस्मासुर नाव शोभेल तुला, भस्मासुर नाव शोभेल तुला। सोडून गेले शिकायला झाला, सोडून गेले शिकायला झाला, सोडून गेले शिकायला झाला, सोडून गेले शिकायला झाला। शिवशंकराने या दैत्याला वर दिला जो अजरामरवर होता की जो ज्याच्या डोकीवर तू हात ठेवशील त्याचे भस्म होईल, त्याचे भस्म होईल। या वराने दैत्य उन्मत्त झाला आणि संपूर्ण जग भयभीत झालं आणि यावर उपाय म्हणून भगवान श्री विष्णूने एका मोहिनीचं रूप घेऊन त्या दैत्याला आपल्या रूपावर मोहित केलं आणि आपल्या बरोबर नृत्य करण्यास भाग पाडले। आणि हे नृत्य करत असताना दैत्याचा हात स्वतःच्या डोईवर कसा जातो आणि शंकर महादेवाच्या दिलेल्या वराने स्वतःचे भस्म कसे होते, म्हणूनच या दैत्याचे नाव भस्मासूर असे होते। दैत्य हा उन्मत्त झाला, 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 दैत्य हा उन्मत्त झाला। देवन बकासूर गाला, देवन बकासूर गाला, देवन बकासूर
सुरा